न्यू टॉपिक स्टार्ट करणार आहोत फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. त्यामध्ये फर्स्ट आहे फॉर्म्युला फॉर कन्वर्शन ऑफ सम और डिफरन्स इनटू प्रोडक्ट. तर फर्स्ट आपण बघणार आहोत फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. फॅक्टरायझेशन फॉर्म्युला इज डिफाइंड ॲज द सम और प्रोडक्ट. सम और प्रोडक्ट कशाचा? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. साइन कॉस हे काय ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. म्हणजेच काय? The factorization formula is defined as the sum or product of a same trigonometric function expressed into a product. कशामध्ये एक्सप्रेस केलेले आहे? प्रोडक्ट मध्ये. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या प्रोडक्ट मध्ये. ही जी साइन आहे डॉट हा काय रिप्रेझेंट करते? का प्रोडक्ट. म्हणजेच काय? सम और डिफरन्स ऑफ अ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कॅन बी एक्सप्रेस्ड एज द प्रोडक्ट. याला म्हणतो आपण फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. आणखी एक आहे डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युला म्हणजे काय? याच्या रिव्हर्स. द प्रोडक्ट ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स कॅन बी एक्सप्रेस्ड एज सम और डिफरन्स. म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा प्रोडक्ट, दोन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा प्रोडक्ट याला आपल्याला एक्सप्रेस करायचं असते सम और डिफरन्स ऑफ अ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. त्याला म्हणतो आपण डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. फर्स्ट बघणार आहोत आपण फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. फॉर्म्युला फॉर कन्वर्शन ऑफ सम और डिफरन्स इनटू अ प्रोडक्ट. याला काय म्हणतो आपण? फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. हे जे काही मी बोर्डवर लिहिलेले आहेत हे काय? टोटल फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. याची आपल्याला प्रूफ बघायचे. ओके, तर आपण प्रूफ बघणार आहोत. थेरम दिलेला आहे फॉर एनी अँगल सी अँड डी. अँगल पण घेतले तिथं सी आणि डी. आपण कोणते पण अँगल घेऊ शकतो. एक्स, वाय, ए, बी. ओके, आपण इथं पण घेतलेले आहे सी आणि डी. तर फर्स्ट प्रूफ करायचं आपल्याला साइन सी प्लस साइन डी इक्वल्स टू 2 साइन सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस सी मायनस डी अपॉन 2. तर फर्स्ट प्रूफ करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे. we know that sin of a plus b. कंपाउंड एंगल फॉर्म्युला आपण बघितले. फर्स्ट टॉपिक होता आपला कंपाउंड एंगल फॉर्म्युला. sin of a plus b इक्वल्स टू काय फॉर्म्युला? sin a cos b प्लस cos a sin b. cos a sin b. एंड आणखी एक फॉर्म्युला आहे sin of a minus b equals to sin a cos b minus cos a sin b. Okay, adding these two equations we get काय मिळेल? Therefore sin of a plus b plus sin of a minus b. sin of a plus b plus sin of a minus b equals to sin a cos b plus sin a cos b 2 times sin a cos b plus cos a sin b minus cos a sin b काय बोला? कॅन्सल. म्हणजे काय मिळेल? फक्त 2 sin a cos b. आता फर्स्ट प्रूफ काय? sin c plus sin a. आपल्याला काय मिळालं? sin a plus b plus sin a minus b. म्हणजे इथं आपल्याला काय प्रूफ करायला लागेल? a आणि b चे ठिकाणी काय प्रूफ करायचं आपल्याला? c plus d upon 2 a equals to c plus d. काय मिळालं आपल्याला? प्रूफ काय करायचं आहे? 2 sin c plus d upon 2 into cos c minus d upon 2. 2 sin इथं काय आहे? a. म्हणजे a च्या ठिकाणी काय प्रूफ करायचं आपल्याला? c plus d upon 2 आणि b च्या ठिकाणी c minus d upon 2 समोर राईट करायचं. याला इक्वेशन नंबर 1 दिलं तरी चालेल. लेट कन्सिडर करू आपण a equals to c plus d upon 2 and b equals to c minus d upon 2. या दोघांची जर काय ऍडिशन केली आपण a plus b a and b ची तर काय मिळेल? therefore a plus b equals to c plus d upon 2 c plus d upon 2 plus b काय? c minus d upon 2. इथं काय? दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे. वरती काय होईल? ऍडिशन c plus d plus c minus d upon 2. म्हणजेच काय मिळेल? c plus c twice c d minus d cancel upon 2. म्हणजेच काय मिळेल? c. a plus b equals काय मिळालं आपल्याला? c.
ए प्लस बी इक्वल्स टू काय मिळालं आपल्याला सी. सिमिलरली ए मायनस बी पण पाहिजे आपल्याला. सिमिलरली ए मायनस बी इक्वल्स टू काय मिळेल आपल्याला डी. ए मायनस बी इक्वल्स टू काय मिळते आपल्याला डी. सो पुट इन इक्वेशन 1 वी गेट काय मिळेल ए प्लस बी च्या ठिकाणी काय राईट करायचं आपल्याला सी. ए मायनस बी इक्वल्स टू डी. ए च्या ठिकाणी काय राईट करायचं आहे सी प्लस डी अपॉन 2 अँड बी इक्वल्स टू सी मायनस डी अपॉन 2. वी गेट काय मिळेल साइन ए प्लस बी कशाचे इक्वल आहे सी च्या प्लस साइन ए मायनस बी कशाचे इक्वल मिळाला आपल्याला डी च्या साइन डी इक्वल्स टू 2 टाइम्स साइन ऑफ ए इक्वल्स टू काय कन्सिडर केला आपण सी प्लस डी अपॉन 2 अँड बी इक्वल्स टू काय कन्सिडर केलं cos बी इक्वल्स टू काय आहे सी मायनस डी अपॉन 2. हे झालं आपलं फर्स्ट रूट बरोबर. साइन सी प्लस साइन डी इक्वल्स टू 2 टाइम्स साइन सी प्लस डी अपॉन 2 इनटू cos सी मायनस डी अपॉन 2. हे झालं आपलं फर्स्ट रूट. सेकंड वन हे झालं फर्स्ट. सेकंड साठी काय करावं लागेल साइन सी मायनस साइन डी. इथं काय केलं आपण या दोघांची ऍडिशन केली. आता काय करायची या दोघांची सबट्रॅक्शन म्हणजे काय मिळेल साइन ऑफ ए प्लस बी मायनस साइन ऑफ ए मायनस बी. सिमिलरली साइन सेकंड साठी घेऊ आपण. नाव साइन ऑफ ए प्लस बी मायनस साइन ऑफ ए मायनस बी इक्वल टू काय मिळेल साइन ए प्लस बी मायनस साइन ए मायनस साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी मायनस साइन ए कॉस बी मायनस मायनस प्लस कॉस ए साइन बी. म्हणजे फर्स्ट टर्म काय होती आपली कॅन्सल. साइन ए कॉस बी मायनस साइन ए कॉस बी गेट कॅन्सल आणि मायनस मायनस काय झाला प्लस म्हणजे काय मिळेल कॉस ए साइन बी प्लस कॉस ए साइन बी काय मिळेल 2 cos ए साइन बी काय मिळेल आपल्याला साइन ऑफ ए प्लस बी मायनस साइन ऑफ ए मायनस बी इक्वल टू 2 cos ए साइन बी. ओके. याच्यामध्ये आपल्याला परत ह्या व्हॅल्यू पुट अप करायचे. देयरफॉर साइन सी मायनस साइन डी इक्वल टू काय मिळेल 2 cos ए ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला काय कन्सिडर केली आपण सी प्लस डी अपॉन 2 इनटू साइन बी ची व्हॅल्यू काय कन्सिडर केली आपण सी मायनस डी अपॉन इथं झालं आपलं फर्स्ट पार्ट. सेकंड पार्ट पण आपण प्रूव्ह केलेला आहे. ओके. थर्ड साठी काय करावं लागेल फर्स्ट अँड सेकंड साठी कोणते फॉर्म्युले यूज केले आपण साइन ऑफ ए प्लस बी अँड साइन ऑफ ए मायनस बी. सेकंड साठी कोणते करावं लागतील cos ऑफ ए प्लस बी अँड cos ऑफ ए मायनस बी. ओके. थर्ड we have cos a plus b. Similarly, a plus b plus cos of a minus b equals to काय मिळेल 2 times cos a cos b equals to काय मिळते आपल्याला 2 times cos a cos b. Similarly, cos of a plus b plus cos of a minus b equals to 2 times cos a cos b. Put value of a plus b, a minus b and a comma b. Therefore, from equation 2 हे काय झालं आपलं इक्वेशन 2. याला इक्वेशन लागलं 2 घेऊ शकतो तुम्ही. From equation 2 we get काय मिळेल cos of a plus b च्या ठिकाणी काय राईट करायचं c
प्लस कॉस ऑफ ए मायनस बी, ए मायनस बीच्या ठिकाणी काय राईट करायचं डी, कॉस डी इक्वल्स टू टाइम्स कॉस ए ची व्हॅल्यू काय आहे सी प्लस डी अपॉन सी प्लस डी अपॉन टू इंटू कॉस डी, कॉस डी ची व्हॅल्यू काय आहे सी मायनस डी अपॉन सी मायनस डी अपॉन टू, सी मायनस डी अपॉन ओके, सी मायनस डी अपॉन टू. हा झाला आपला थर्ड पार्ट. फोर्थ पार्ट साठी काय करावं लागेल, कॉस ऑफ ए प्लस बी मायनस कॉस ऑफ ए मायनस बी, म्हणजे काय मिळेल कॉस सी मायनस कॉस बी. फोर कॉस वी हॅव cos c minus cos d equals to 2 times sin of a into sin b. Okay, ये फॉर्मूला cos of a plus b minus cos of a minus b equals to काय मिळते 2 times sin a sin b. काय मिळते आपल्याला 2 टाइम्स sin a sin. अगेन फ्रॉम इक्वेशन 1 वी गेट किंवा यूज इक्वेशन, याला ऑर मध्ये आपण काय लिहू शकतो यूज इक्वेशन 1 वी गेट, ऑर मध्ये आपण फ्रॉम इक्वेशन 1 लिहिलं ना, याला ऑर मध्ये आपण यूज इक्वेशन 1 असं सुद्धा राईट करू शकतो. काय मिळेल मग cos c मायनस कॉस डी इक्वल्स टू 2 टाइम्स, सॉरी इथं मायनस साइन पाहिजे आपल्याला, फॉर्म्युला काय मिळते वी हॅव कॉस ऑफ ए प्लस बी मायनस कॉस ऑफ ए मायनस बी इक्वल्स टू मायनस 2 टाइम्स साइन ए साइन बी. ओके, तर इथं काय मिळेल आपल्याला मायनस 2 टाइम्स साइन ए साइन बी. तुम्ही हे व्हेरीफाय करू शकता. कॉस ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला राईट करायचा मायनस कॉस ऑफ ए मायनस बी चा फॉर्म्युला राईट करायचा, याला सॉल्व केल्यानंतर तुम्हाला मिळेल मायनस 2 टाइम्स साइन ए साइन बी. ओके, मायनस 2 साइन ए साइन बी. आपल्याला व्हॅल्यू फ्रॉम इक्वेशन 1 यूज इक्वेशन 1 ए प्लस बी चे इक्वल्स टू सी राईट करायचं आहे, ए मायनस बी चे इक्वल्स टू डी राईट करायचं आहे, आणि ए इक्वल्स टू काय आहे सी प्लस डी अपॉन 2. या स्टेप मध्ये ए ची व्हॅल्यू पण पुढे करायची आपल्याला सी प्लस डी अपॉन 2 इंटू साइन ऑफ सी मायनस डी अपॉन 2, साइन ऑफ सी मायनस डी अपॉन 2. आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे सिन्स साइन ऑफ मायनस थिटा इक्वल्स टू मायनस साइन थिटा, साइन ऑफ मायनस थिटा इक्वल्स टू मायनस साइन थिटा. याला कन्सिडर करा थिटा, साइन सी मायनस डी अपॉन 2 ला कन्सिडर करायचं आपल्याला थिटा. मायनस साइन समोर राईट केलेली आहे आपण, मायनस साइन थिटा इक्वल्स टू काय म्हणते मायनस साइन थिटा इक्वल्स टू साइन ऑफ मायनस थिटा. देयरफॉर मायनस साइन सी मायनस डी अपॉन 2 इक्वल्स टू काय मायनस साइन ऑफ मायनस साइन काय राहील या सी मायनस डी ला मल्टिप्लाय करेल. मग मायनस साइन जर का आपण सी मायनस डी अपॉन 2 ला मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल मायनस सी मायनस मायनस प्लस डी अपॉन 2, म्हणजे काय मिळेल डी मायनस सी अपॉन 2. सी मायनस डी अपॉन 2 ला जर का आपण मायनस साइन ने मल्टिप्लाय केलं सी मायनस डी अपॉन 2 ला तर काय मिळेल मायनस सी मायनस मायनस प्लस डी अपॉन 2. यालाच मी कोणत्या फॉर्म मध्ये राईट केलं डी मायनस सी च्या फॉर्म मध्ये, डी मायनस सी अपॉन 2. ओके, therefore this equation becomes cos c minus cos d equals to minus 2 sin c plus d upon 2 into sin of d minus c upon 2, sin of d minus c upon, याला मी समोर दिसत नसेल खाली राईट करतो, cos c minus cos d equals to 2 times sin of c plus d
d upon 2 into sin of d minus c upon, ओके, हे झालं आपलं फोर्थ प्रूफ. काय, cos c minus cos d equals to minus 2 sin c plus d upon 2 into sin c minus d upon 2. हा जो पार्ट आहे हे झालं आपलं फर्स्ट प्रूफ. cos c minus cos d equals to minus 2 times sin c plus d upon 2 into sin c minus d upon 2. आणि याला और मध्ये मी राईट केलेलं आहे 2 sin c plus d upon 2 into sin d minus c upon 2. हे प्रूफ आहे. cos c minus cos d equals to 2 sin c plus d upon 2 sin d minus c upon 2. हा पार्ट प्रूफ करण्यासाठी आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करावा लागते, sin of minus theta equals to minus sin theta. सिंपल मायनस sin of c minus d upon 2, या c minus d upon 2 ला थीटा कन्सिडर करायचं, मायनस sin of c minus d upon 2 ला मी या फॉर्म मध्ये राईट करू शकतो sin of d minus c upon 2. ही व्हॅल्यू या फॉर्म्युला मध्ये बघितल्यानंतर आपल्याला काय मिळते, cos c minus cos d म्हणजे मायनस sin of c minus d upon 2 च्या ठिकाणी काय राईट करायचं आहे, sin of d minus c upon hence 2. hence हे झाले आपले ऑल फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. किती फॅक्टरायझेशन फॉर्म्युले, 4 फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. या फॅक्टरायझेशन फॉर्म्युलेचा यूज करून आपल्याला या बेसिसवर प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचे, या बेसिसवर काही प्रॉब्लेम आहेत ते आपल्याला बघायचे. ओके, लिहून घेण्यासाठी तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. याच्यानंतर आपण डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युले बघणार आहोत. डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युले म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं आहे काय, the product of a trigonometric functions expressed into a sum or difference of a trigonometric function is called d factorization formula. कोणती फॅक्टरायझेशन फॉर्म्युले, डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. सिंपल डेफिनेशन आहे. जी फॅक्टरायझेशन फॉर्म्युलेची डेफिनेशन आहे त्याच्याच रिव्हर्स मध्ये डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युलेची डेफिनेशन सुद्धा तयार आहे. ओके, फॅक्टरायझेशन फॉर्म्युले डेफिनेशन काय, द फॅक्टरायझेशन फॉर्म्युला इज डिफाइन्ड ॲज the sum or difference of a same trigonometric function expressed as the product of trigonometric function. Expressed as the product of trigonometric function. ही झाली फॅक्टरायझेशन फॉर्म्युले डेफिनेशन. नेक्स्ट आपण बघणार आहोत डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. त्याची डेफिनेशन काय होईल, द product of trigonometric functions can be expressed as the sum or difference of a trigonometric function. म्हणजे याच्या रिव्हर्स. इथं काय मिळेल, इथं काय आहे, प्रोडक्ट ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, याच्या रिव्हर्स याला काय लिहायचं आहे, सम और डिफरन्सच्या फॉर्म मध्ये. त्याचा आपल्याला प्रूफ नाहीये, सिंपल प्रूफ आहे त्याचे एकदम इझी. हे जे आपण यूज केलेलं आहे sin of a plus b sin of a minus b, या दोघांची जर काय ऍडिशन केली तर आपल्याला काय मिळते, 2 sin a cos b. म्हणजेच काय, प्रोडक्ट ऑफ टू ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स कॅन बी एक्सप्रेस एज द सम और डिफरन्स ऑफ अ sum or difference of a trigonometric functions. हे जे फॉर्म्युले मी तुम्हाला राईट करून दिलेले आहेत हे काय आहेत आपले डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युले, ते आपण बघणार आहोत. ओके, खूप इझी टॉपिक आहे हा. या बेसिसवरचे प्रॉब्लेम सुद्धा इझी आहेत आणि या फॉर्म्युल्यांचा यूज आपल्याला 12th मध्ये सुद्धा होतो. तर ते इथंच तुम्हाला लर्न करायचे. ओके, सेकंड आहे आपला formulae for conversion of product into sum or difference. Formulae for conversion of product into sum or difference. प्रोडक्ट कशाचा, युनिट कोणतं बघत आहोत आपण, ट्रिग्नोमेट्रिक. ओके, तर प्रोडक्ट कशाचा असेल, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा. त्याला एक्सप्रेस करायचं आहे आपल्याला सम और डिफरन्स ऑफ अ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. तर त्यामध्ये फर्स्ट आहे डेफिनेशन आपण बघितली. फर्स्ट आहे साइन ऑफ a प्लस b
सॉरी प्रोडक्ट इंटू डिफरन्स म्हणजेच काय 2 sin A cos B equals to sin of A plus B plus sin of A minus B. हे आपण याच्या आधी फॉर्म्युला यूज केलेला आहे आणि तो फॉर्म्युला कसा यूज केला आणि कसा ड्राइव्ह झाला हे सुद्धा बघितलेलं. साइन ऑफ A प्लस B चा फॉर्म्युला राईट केला, नंतर साइन ऑफ A मायनस B चा फॉर्म्युला सुद्धा आपण राईट केला. हे काय कंपाऊंड अँगल फॉर्म्युला. त्या दोन्ही फॉर्म्युलांची काय केली आपण ॲडिशन. आपल्याला काय मिळेल 2 sin A cos B. ओके. सेकंड आहे 2 cos A sin B इक्वल्स टू 2 cos A sin B साठी आपण काय केली होती साइन ऑफ A प्लस B आणि साइन ऑफ A मायनस B ची सबट्रॅक्शन. म्हणजेच काय मिळेल साइन ऑफ A प्लस B मायनस साइन ऑफ A मायनस B. हे फॉर्म्युला आपण यूज केला होता. ओके. थर्ड वन आहे 2 cos A cos B इक्वल 2 cos A cos B आपल्याला कोणत्या फॉर्म्युलामध्ये मिळाला होता. इथं थर्ड नंबरचा फॉर्म्युला मी राईट केला होता. त्या फॉर्म्युलामध्ये आपण 2 cos A cos B चा फॉर्म्युला यूज केला होता. हा कसा मिळाला होता आपल्याला cos ऑफ A प्लस B प्लस cos ऑफ A मायनस B. cos ऑफ A प्लस B आणि cos ऑफ A मायनस B या दोन्ही फॉर्म्युलांचा ॲडिशन केल्यानंतर आपल्याला काय मिळते 2 cos A cos B. आणि लास्ट वन 2 sin A sin B. हा फॉर्म्युला आपल्याला कसा मिळाला होता cos ऑफ A मायनस B मायनस sin ऑफ A प्लस B. सॉरी cos ऑफ A प्लस B. cos ऑफ A मायनस B चा फॉर्म्युला काय असतो cos A cos B प्लस sin A sin B माइनस साइन एज इट इज cos ऑफ A प्लस B चा फॉर्म्युला cos A cos B माइनस sin A sin B. ओके. या फॉर्म्युलाचं एक्सपान्शन यूज करून आपल्याला हा फॉर्म्युला मिळतो. तो कसा मिळतो बघायचा आहे आपल्याला. cos A cos B माइनस इंटू प्लस माइनस म्हणजे हा पार्ट का होईल गेट कॅन्सल. माइनस माइनस प्लस म्हणजे sin A sin B प्लस sin A sin B. माइनस माइनस प्लस sin A sin B म्हणजे काय मिळेल 2 टाइम्स sin ऑफ A इंटू sin B. हा फॉर्म्युला आपल्याला. ओके. हे झाले आपले डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. या बेसिसवर आपल्याला एक्झाम्पल आहे ते आपल्याला बघायचे आहे. ओके. तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. तर फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं प्रूव्ह दॅट sin 40 minus cos 70 equals to आपल्याला प्रूव्ह करायचं आहे √3 cos 80. √3 into cos 80. ओके. तर सोल्युशन गिवन काय आपल्याला कन्सिडर काय करावं लागेल आपल्याला LHS sin 40 minus cos 70. म्हणजे इथं फॉर्म्युला कोणता यूज करावा लागेल आपल्याला फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. फॅक्टरायझेशन फॉर्म्युला काय असते सम ऑर डिफरन्स ऑफ सेम ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. इथं कोणते ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे हे दोन्ही वेगळे आहेत. इथं साइन आहे इथं कॉस आहे. तर आधी आपल्याला याला या दोन पैकी कोणत्याही एका ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनला कन्वर्ट कोणत्या फॉर्ममध्ये करावं लागेल आपल्याला साइन आणि कॉसच्या. साइनच्या किंवा कॉसच्या. तर आपण कन्वर्ट करणार आहोत साइनच्या. ओके. सो टेक फर्स्ट LHS इक्वल्स टू काय आहे sin 40 minus cos 70. sin 40 minus cos 70. So LHS equals to sin 40 ला या 40 ला मी राईट करू शकतो sin of 90 minus 50. sin of 90 minus 50 minus cos 70 minus cos 70 I think. Okay. Next sin of 90 minus theta. sin of 90 minus theta म्हणजे किती sin of pi/2 minus theta काय मिळते cos theta. काय मिळते फॉर्म्युला cos theta. हा फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचा आहे. म्हणजे काय मिळेल sin of 90 minus 50 cos 50 minus cos
70. हा फॉर्म्युला आपण इथे यूज केलेला आहे. ओके, इथं साईडने सिन्स करून राईट करायचं आपल्याला. सिन्स साइन ऑफ 90 मायनस थिटा और साइन ऑफ π/2 मायनस थिटा इक्वल्स टू कॉस थिटा. हा फॉर्म्युला आपण इथे यूज केला आहे. नेक्स्ट cos C माइनस cos T. कोणता फॉर्म्युला आहे तो? cos C माइनस cos T इक्वल्स टू, हा फॉर्म्युला आपण बघितला. काय मिळते? मायनस 2 टाइम्स साइन ऑफ C प्लस D अपॉन 2 इंटू साइन ऑफ D माइनस C अपॉन C माइनस D अपॉन, काय फॉर्म्युला आहे? cos C मायनस cos D चे आपल्याकडे दोन फॉर्म्युले आहेत. त्यामधला फर्स्ट फॉर्म्युला मायनस 2 टाइम्स साइन C प्लस D अपॉन 2 इंटू साइन C मायनस D अपॉन 2. याला आणखी एक फॉर्म्युला आहे ऑर मध्ये 2 साइन C प्लस D अपॉन 2 इंटू साइन D मायनस C अपॉन 2. इथं साइन काय होते? चेंज होते. C ची साइन मिळते मायनस आणि इथं मिळते प्लस. तर आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. काय मिळेल? cos C मायनस cos D मायनस 2 टाइम्स साइन C प्लस D 50 प्लस 70 अपॉन 2. ओके, नेक्स्ट साइन ऑफ C मायनस D. C किती आहे? 50 मायनस D 70 अपॉन 2. हा फॉर्म्युला आपल्याला यूज केलेला आहे. नेक्स्ट स्टेप मध्ये मायनस 2 साइन 50 प्लस 70 किती मिळते? 120 अपॉन 2 इंटू साइन 50 मायनस 20 50 मायनस 20 मायनस 20 अपॉन मायनस 20 अपॉन. नेक्स्ट स्टेप मध्ये मायनस 2 साइन 120 अपॉन 2 60 इंटू साइन मायनस 20 अपॉन 2 मायनस 10. नेक्स्ट साइन ऑफ मायनस थिटा. काय म्हणते? मायनस साइन थिटा. मायनस इंटू मायनस काय मिळेल? प्लस. म्हणजे काय मिळेल? एक स्टेप बोलून घेऊ आपण. मायनस 2 साइन 60 ची व्हॅल्यू किती आहे? √3 अपॉन 2 √3 अपॉन 2 इंटू साइन ऑफ मायनस थिटा मायनस साइन थिटा. साइन थिटा किती आहे? 10. इथे लागलं तुम्ही फॉर्म्युला लिहू शकता. साइन ऑफ मायनस थिटा इक्वल्स टू मायनस साइन थिटा. हा फॉर्म्युला आपण इथे यूज केला. नेक्स्ट हा 2 आणि हा 2 गेट कॅन्सल. मायनस इंटू मायनस प्लस √3 आणि साइन थिटाला मी राईट करू शकतो कॉस ऑफ साइन थिटाला मी राईट करू शकतो. या थिटाला मी राईट करतो 90 मायनस 80. 90 मायनस 80 काय मिळते? 10. साइन ॲज म्हणजे साइन 10 ला मी राईट केलं. साइन ऑफ 90 मायनस 80 इक्वल्स टू √3 साइन ऑफ 90 मायनस थिटा. साइन ऑफ 90 मायनस थिटा काय मिळते? कॉस थिटा. थिटाची व्हॅल्यू किती येतं? 8 कॉस 8. हे काय होते? आपली LHS. आपल्याला काय मिळाले बघा? RHS. ही काय आहे? आपली RHS. ओके, हेन्स म्हणजेच काय मिळालं आपल्याला? LHS इक्वल्स टू RHS. हा झाला आपला फर्स्ट एक्झाम्पल. याच्यामधलं फरक बघितला. नेक्स्ट आहे सेकंड लॉ. cos 40 प्लस cos 50 प्लस cos 70 प्लस cos 80 इक्वल्स टू, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे cos 20 प्लस cos 10. cos 20 प्लस cos 10. cos 20 प्लस cos 10 ही आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. RHS कन्सिडर काय करायचं आहे आपल्याला? मग याच्यामध्ये LHS सेकंड लॉ. टेक LHS इक्वल्स टू काय है? cos 40 प्लस cos 50 प्लस cos 70 प्लस cos 80. ओके, मी
या RHS ला सिक्वेन्स मध्ये राईट करतो. कॉस तो 80 या 40 सोबत राईट करतो प्लस कॉस 40 प्लस कॉस 50 प्लस कॉस 70 and it is okay. फक्त जी लास्ट टर्म आहे कॉस 80 ही काय केली मी फर्स्ट मध्ये राईट केली. नेक्स्ट आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे कॉस सी प्लस कॉस डी. एवढ्या पार्टसाठी कॉस सी प्लस कॉस डी. इथं परत हाच फॉर्म्युला कॉस सी प्लस कॉस डी, कॉस सी प्लस कॉस डी, दोन्ही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची काय ती ऍडिशन. हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. म्हणजे सिन्स किंवा we know that cos c minus plus cos d equals to काय फॉर्म्युला 2 times cos c upon 2 into cos c minus d upon 2. हा फॉर्म्युला आहे. cos c plus cos d का फॉर्म्युला आहे 2 cos c plus d upon 2 into cos c minus d upon 2. या फॉर्म्युल्याचा आपण प्रूफ सुद्धा बघितलेला आहे. therefore LHS equals to cos c किती आहे 80. काय मिळेल cos c plus cos d equals to 2 times cos c किती आहे 80 plus d 40 upon 2 into cos c किती आहे इथं cos c minus d upon 2 म्हणजे काय मिळेल 80 minus 40 upon 2, 80 minus 40 upon 2 plus 2 times या पार्टसाठी सुद्धा सेम हाच फॉर्म्युला यूज करणार आहे. cos c के इथं 50 plus d 70 upon 2 into cos c again 50 minus 70 upon 2. cos 50 minus 70 upon 2. Okay. So next काय 2 times cos 80 plus 40 120 upon 2 60 into cos 80 minus 40 upon 2 20 plus 2 times cos 50 plus 70 120 upon 2 काय मिळेल 60 into cos 50 minus 70 काय मिळेल -20 upon 2 -10 equal to cos 60 ची व्हॅल्यू किती आहे 1 upon 2 into हा cos 20 plus 2 cos 60 again 1 upon 2 into cos of minus theta cos theta ची व्हॅल्यू किती आहे 10. इथं फॉर्म्युला कोणता यूज केला आपण cos of minus theta equals to cos theta, cos of minus theta equals to cos theta. So next step मध्ये काय मिळेल LHS equals to 2 to get cancel, here also 2 to get cancel, म्हणजे काय मिळेल cos 20 plus cos 10. हे काय मिळेल आपल्याला RHS. कन्सिडर केलं होते आपण LHS, आपल्याला काय मिळाली RHS. म्हणजे जे सेकंड एक्झाम्पल आहे cos 40 plus cos 50 plus cos 70 plus cos 80 equals to cos 20 plus cos 10. हे झालं आपलं लिहून घेण्यासाठी तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. आजच्यासाठी एवढं सफिशियंट आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण रिमेनिंग एक्झाम्पल कंटिन्यू करणार आहोत. ओके, थँक्यू.